किती भारी झालं ना, एकदम क्रिस्पी चिकन सँडविच. तुम्हाला सांगते आत्तापर्यंत आपण व्हेजचे खूप प्रकार केले, पण हे आपण चिकन सँडविच केलंय. बघायला, खाताना असं वाटतं, की अरे हे किती अवघड असेल, पण खरं सांगते करायला एकदम सोपं आहे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत अचूक प्रमाणात परफेक्ट क्रिस्पी चिकन सँडविच. करायला खूप सोपं आहे बरं का. सँडविचचे खूप वेगवेगळे प्रकार आपण दर महिन्यातून एक तरी बघतच असतो. आत्तापर्यंत आपण व्हेज सँडविचचे खूप प्रकार बघितले. आज आपण नॉनव्हेजमध्ये चिकन सँडविच करतोय. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपल्याला चिकन मुरवायचं आहे. त्यासाठीचं साहित्य पुढे स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. लिहून घेतलं. आता व्हिडिओला लाईक करा. आपण सुरुवात करूया. तर इथं मी 350 ते 400 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आणि त्याचे असे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बोनलेस आहे त्यामुळे जास्त असलं वजनाने तरी हे एकदम असं चिकटून कमी दिसतं. यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 2 टेबलस्पून ताजं दही. दही ताजं घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही. 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट ताजी ताजी घ्यायची, घरी तयार केलेली. आता हे सगळं आपण चिकनला लावून घेऊया. तर सगळे मसाले चिकनला लावून घेतले. याला 15 ते 20 मिनटं मुरून देऊया. चिकन मुरायला ठेवून एक 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. पॅनमध्ये घेऊया 2 ते 3 टेबलस्पून तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालंय. यामध्ये घालूया मुरवत ठेवलेलं चिकन. आता सुरुवातीला याला गॅस थोडासा मोठाच ठेवून परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिकटलं जात नाही. आणि हे बघा 2 मिनटं चिकन मी मोठ्या आचेवरच परतलं. मगाशी चिकन आपलं एकदम मऊ मऊ होतं. आता छान याचे पीसेस, चंक्स तुम्हाला दिसायला लागले, पण हे अजून शिजलेलं नाही आहे. आता आपण गॅस थोडा कमी करूया आणि हे चिकन आणखी एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ. याला सारखं परततच शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण एक 5 ते 7 मिनिटं मी याला मंद ते मध्यम आचेवर चांगलं परतून घेतलं. चिकन मस्त शिजलं आहे. दाखवू का? हे बघा. चिकन बोनलेस असतं, छोटे छोटे तुकडे केलेले असतात, त्यामुळे 5-7 मिनटात शिजतं. तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला पटेल. आता काय होतं ना, आपल्याला सँडविच करायचे, मग ते सॉगी म्हणजे असं ओलसर होऊ नये म्हणून हा जो एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे किंवा चिकनचा ओलावा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता आपण गॅस मोठा करूया आणि हे चिकन 2 मिनटं मोठ्या आचेवर परतूया. याने काय होईल, हे जास्तीचं पाणी आहे ते चांगलं सुकलं जाईल आणि मग सँडविचचं स्टफिंग करताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. तर हे बघा 2 मिनटं मोठ्या आचेवर याला परतलं. याच्यावरचं जे काही जास्तीचं पाणी होतं ना, कडेकडेला दिसत होतं, ते सगळं गायब झालेलं आहे. गॅस बंद करते. यामध्ये मी घालते भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. त्याला मिक्स करून घेऊया आणि याला एका ताटामध्ये काढून गार करून घेऊ. लक्षात घ्या, गरम गरम असताना आपल्याला सँडविच करायला घ्यायचं नाही. स्टफिंग पूर्ण गार झालं की मग सँडविच करायला घेऊ. तर तयार केलेलं चिकन संपूर्ण गार झालं. आता आपल्याला सँडविचचं फिलिंग करायचं आहे, त्यासोबत सँडविच करायला घ्यायचं आहे. त्यासाठीचं साहित्य पुढे दिलेलं आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. चालं लिहून. आता हे चिकन आपण एका बोलमध्ये काढलं. यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 मोठा चमचा भरून टोमॅटो केचप आणि 1 चमचा मेयोनीज. तुम्हाला वाटतंय मेयोनीज नको, फक्त टोमॅटो केचप घातला तरी चालेल. आता हे सगळं चिकनमध्ये चांगलं मिक्स करूया. इथं तुम्हाला हवं तर थोडीशी शिमला मिरची कच्चीच घ्यायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची या स्टेजला घातली तरी चालेल. आणि हे बघा, याला आपण तयार करून घेतलंय. लगेच सँडविचेस करूया. याला मिक्स करून घेतलं, पण एक गोष्ट घालायची राहिली, चीज. 2 चीज क्यूब मी यामध्ये किसून घालतीये, जे पूर्णपणे ऐच्छिक आहेत, नाही घातले तरी चालतील. किंवा तुम्ही सँडविच करताना आधी फिलिंग भरा आणि मग त्याच्यावर तुम्ही चीज किसून घातलं तरी चालेल, जसं तुम्हाला सोपं पडेल तसं.
आणि हां, जर तुम्ही डाएटसाठी करत असाल तर हे चिकन तुम्ही अगदी थोड्याशा तेलामध्ये पॅनमध्ये परतून घेतलं तरी चालणार आहे. मग यामध्ये चीज घालायचं नाही घालायचं तुम्ही ठरवू शकता. चीजही याच्यामध्ये मी मिसळून घेते. सगळं तयार आहे. सँडविचेस भरायला घेऊया. 2 ब्रेड स्लाईस घेतल्या. मऊ केलेलं बटर आहे. बटर आपण ब्रेड स्लाईसला लावून घ्यायचं. जास्तही बटर लावायचं नाही आहे. जास्त बटर लावल्यामुळं सुद्धा सँडविच एकदम मऊ पडतं. तर दर महिन्याला आपण सँडविचचा एक प्रकार बघतच असतो. पुढच्या वेळी कोणतं सँडविच बघायचे कमेंटमध्ये सांगा. दुसऱ्या स्लाईसला पण मी बटर लावून घेते. आता यावर भरूया हे फिलिंग जे आपण तयार करून घेतलं. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये हे खाता त्यावेळी इतकं फिलिंग नसतं. आपण घरी करतो त्यावेळी भरपूर पाहिजे तेवढं घालू शकतो. शिवाय ते आपल्या स्वच्छ हातांनी केलेलं असतं. हे बघा, दोन्ही याच्यावर मी हे भरून घेतलं आहे. आता भरून दुसरं आपण ब्रेड स्लाईस घेऊया. हां, तुम्हाला जर चीज यावेळी किसायचं असेल तरी चालेल किंवा एखादी चीज स्लाईस ठेवू शकता. आता आपण या 2 ब्रेड स्लाईस याच्यावर ठेवू. सँडविच भरून घेऊ. है ना? झालं? आता सँडविच भाजायचं आहे. आपण काय करूया, वरच्या लेअरवर थोडंसं बटर लावून घेऊ. म्हणजे पुन्हा पॅनमध्ये वेगळं बटर टाकण्याची गरज नाही. मस्त झालेलं आहे. सँडविच भाजून घेऊ. आणि आता सँडविच करण्यासाठी माझा हा ग्रिल पॅन मी गरम करून घेतला आहे. मस्त तापलेला आहे. सँडविच भाजायला घालू. जी बटर लावलेली बाजू आहे ती आपल्याला खाली करायची आहे. गॅस सुरुवातीला कमी ठेवायचा आणि वरच्या स्लाईसला बटर लावून घ्यायचं. बटर लावून घेतलं आहे. आता सँडविच खूप मंद आचेवर भाजायचं नाही. जरासं मध्यम आच ठेवायची म्हणजे मग ते छान कुरकुरीत होतं. आता सुरुवातीला मी थोडंसं असं प्रेस करते. 1 मिनिटभर एका बाजूने भाजून घेऊया. मिनिटभर याला भाजून घेतलं. थोडंसं बघायचं, छान शेकलं असेल तर उलटून घ्यायचं. मस्त भाजलं गेलं या बाजूने. आता दुसरीकडनं पण मस्त छान असं हलकं हलकं प्रेस करून भाजूया. दुसरी बाजू पण मस्त भाजली गेली आहे. हे बघा, झाली ना मस्त क्रिस्पी एकदम. काढूया. चला, आता आणखी एक करून घेतलंय. त्यालाही आपण अगदी पहिल्यासारखंच भाजून घेऊया. तर सुरुवातीला सँडविच टाकला की गॅस कमी करायचा. वरच्या स्लाईसला थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि मग भाजायचं. तर सँडविच भाजताना आपण ते भाजतो कसं यावर ते किती क्रिस्पी होणार हे अवलंबून आहे. एकदम बारीक गॅसवर ठेवलं तर तो ब्रेड असा त्या बटरमध्ये असा एकदम असा मऊ मऊ तळल्यासारखा होतो आणि आपलं सँडविच मऊ पडतं. त्यामुळं गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा बारीक ठेवायचा नाही. मध्यम आचेवर सँडविच भाजायचं. बघा कसलं क्रिस्पी होईल. तर सँडविच तर आपण काढून घेतलेलं आहे. एक सँडविच तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, झालं की नाही एकदम भारी आणि परफेक्ट. आतलं फिलिंग तर बघा किती मस्त दिसतंय. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत असं चिकन सँडविच कसं करायचं ते बघितलं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला काही याच्यामध्ये चेंजेस करायचे जसं की ब्रेडच वापरायचं नाही आहे तर तुम्ही आपली पोळी असते त्यालाच बटर लावा, ते फिलिंग भरून त्याचा रोल करून थोडंसं भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल. मुलांना समजा तुम्हाला असंच काही करून द्यायचं रविवारी तर या पद्धतीचं हे फिलिंग करून ठेवा आणि चपातीमध्ये गुंडाळून रोल करून घेतला तरी चालेल. आहे ना भारी? करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.